कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माणसांच्या अटी सुद्धा भरभर बदलतायत। इट्स ओके वहिनी, मी ठीक आहे। पण तू प्लीज खाली जाताना हा फोटो घेऊन जा। या फोटोचा खूप वाईट परिणाम झाला या दोघींवर। घाबरल्यात या दोघी। कोणी काय सांगितलं माहित नाही, पण सावत्र आईची इमेज त्यांच्या डोक्यात बसली। नवीन आई आल्यावर त्यांना त्रास देईल, बाबांना आपल्यापासून लांब करेल असं काहीतरी म्हणत होते। त्यांच्या आयुष्यात आई म्हणून एक नवीन व्यक्ती येणार आहे, हे पचवायलाच वेळ लागणार आहे। हा बदल चांगल्यासाठीच आहे भाऊजी। मला कल्पना आहे वहिनी, मला माहिती आहे या घरात कोणी माझं वाईट चिंतणार नाही, आणि तू तर नाहीच नाही। पण त्यामुळे माझ्या मुलींना दुखावणं मला मंजूर नाही। त्यांच्या आयुष्यात ही एक वाईट घटना म्हणून लक्षात राहील असं मला काही करायचं नाही। माझ्या मुली माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेत। भाऊजी अहो लहान आहेत त्या, आज भांडतात तर उद्या विसरतात। आणि तुम्हाला वाटतंय तसा त्यांच्या मनावर आघात अजिबात होणार नाहीये। आणि वसुंधरा लग्न करून आपल्याच घरात येणार आहे, त्यामुळे हळूहळू करून त्यांच्या मनातनं सावत्राईची भीती निघून जाईल। भाऊजी, प्रेमाने जग जिंकता येतं, आणि आपल्या चिनू मनूचं मन जिंकणं त्यापुढे अवघड आहे का? होईल सगळं नीट, तुम्ही काळजी नका करू। आराम करा, येते मी। काय झालं, तू बोललीस त्याच्याशी? नाही, आकाश भाऊजी खूप अपसेट आहेत, आणि त्यांना मी जर आत्ता सांगितलं की आईने अशी विचित्र अट ठेवली आहे, तर त्यांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि कदाचित ते लग्नालाही नकार देतील। मी काय म्हणते, आपण उद्याच बाबांना भेटू आणि त्यांना सांगू की आईने अशी चुकीची अट ठेवली। आकाश भाऊजींना या सगळ्यात इन्व्हॉल्व न केलेलंच बरं। हा, दियात बाबा, बाबा कधी भेटायला येशील मला? मला तुला उद्या बघायचंय, तुला उद्या भेटायचंय। उद्याचे उद्या ये, म्हणजे आपण दोघं तुझ्याबद्दल निबंध लिहू। माझी ही सुद्धा इच्छा पूर्ण कर। उद्या ये बाबा मला भेटायला। लव बनी, मिस यू। आजपर्यंत तू तुझ्या बाबांकडे प्रत्येक मनातली इच्छा व्यक्त करत होता। तुझ्या बाबांच्या रूपाने ती इच्छा ही तुझी आई पूर्ण करत होती, आणि तुझी इच्छा जी तू लिहून ठेवलीस ना, ती मी कशी पूर्ण करू? उद्याच्या उद्या तुझ्यासाठी बाबा कुठून आणू मी? नाही आणू शकत मी बाबा, नाही आणू शकत। हो, बोला ना। बोलतो ना, थांब जरा, बोलतो।
भास्कर वंजना एक नंबर. काय हा? बाबा राहू द्या, मी करते नंतर. काय गॅरंटी आहे? आणि त्या मुलाला आहेत ना त्याची आजी आजोबा, त्यांच्याकडे राहील तो. त्याला त्याची फॅमिली तोडून इथे आणण्यात तरी काय अर्थ आहे? एवढ्या सगळ्या माणसांची कसा ऍडजस्ट होणार आहे तो? अगं, एका आईला मुलापासून दूर ठेवणं याच्या इतकं मोठं पाप नाही, कळलं? लोक गाय विकतात ना, तेव्हा तेही सोबत वासरू देतात आणि तू माणसांना वेगळं करायला निघालीस. मला कुणीही पटवून द्यायचा प्रयत्न करू नका. वसुंधरेचा मुलगा या घरात येऊ शकत नाही. या मुलाला या घरात जागा नाही म्हणजे नाही. आई, जर त्या मुलाला या घरात जागा नसेल तर मला हे लग्नच करायचं नाही. तर आता हे लग्न होईल की नाही ते तूच ठरव. इतके दिवस तू माझ्या लग्नाच्या मागे लागली होतीस का? माझ्या मुलींना आई हवी होती, पण आता तू तिला तिच्या स्वतःच्या मुलापासून लांब करतेस. मला त्यांचं घर तोडून स्वतःचं घर नाही जोडायचं. दुसऱ्यांवर हक्क गाजवून बळजबरी करून नाते जोडता येत नाहीत. फक्त सौदा होतो आणि नात्यांचा सौदा मला नाही करायचा. तर आता जर ती तिच्या मुलासोबत या घरात येणार असेल तरच मी लग्न करेन. तर आता हे लग्न होईल की नाही ते तूच ठरव. जयश्री, हे आपले संस्कार आहेत. आणि माझाही हा निर्णय आहे. तू त्यांना फोन करून कळव की माझं डोकं फिरलं होतं म्हणून मी तुम्हाला ही अट घातली. आता माझं डोकं ठिकाणावर आलंय, मी अट मागे घेते. कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.